सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझा नमस्कार. मी श्याम शिवाजी डोंगरे, ॲडव्हान्स कोचिंग क्लासेस पेनबोरी. हे गणित वर्ग 10वीचे आहे, 1.1 मधलं पहिलं गणित. हे गणित प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने समजेल असा मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि हे गणित फक्त 4 स्टेपमध्ये सोडवायचं. फक्त 4 स्टेपमध्ये. मी तुम्हाला लहानात लहान गोष्टी सांगितल्या या गणितामध्ये. पहा, खाली एक सामायिक समीकरणे सोडवा. हे दोन चलातील एक रेषीय समीकरणे आहेत. 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. याच्यामध्ये सर्वात अगोदर काय करायचं, समीकरण 1 व समीकरण 2 असं नाव द्यासाठी मांडून घ्या. 3a अधिक 5b बरोबर 26 समीकरण नंबर 1 आणि a अधिक 5b बरोबर 22 समीकरण नंबर 2. आता याच्यामध्ये पहा, दोन चलातील रेषी समीकरणे, दोन चल a आणि b हे दोन चल आहेत. एबीसीडी मधल्या अक्षराला चल असे म्हणतात आणि उजळणी जी संख्या असतात 1 2 3 4 5 6 7 8 जे काही संख्या येतात त्या संख्येचा सहगुणक असे म्हणतात. म्हणजे 3 हा a चा सहगुणक आहे, 5 हा b चा सहगुणक आहे आणि 26 हे स्थिरांक आहे, स्थिर पद आहे. तसाच ए ले काहीही किंमत नाही, म्हणजे त्याच्यासोबत त्याची एक ही किंमत आहे, तिचा सहगुणक 1 आहे आणि बी चा सहगुणक 5 आहे आणि 22 हा स्थिरांक आहे. हे समीकरण नंबर 1 व समीकरण 2 ही सर्वात अगोदर या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. त्याच्यानंतर पहा, हे तीन संख्या म्हणजे संख्या चलामध्ये, सहगुणकामध्ये आणि चलामध्ये काहीच चिन्ह नसलं तरी इथं गुणाकारात चिन्ह असते. 3 गुणिला a, 5 गुणिला b. तसंच हे a गुणिला 1 असू शकते, 5 आणि 5 गुणिला b आणि हे 26 22 हे अधिक 26 आणि हे अधिक 22 येतात. ह्या सर्वात बेसिक गोष्टी येतात, ह्या तुम्हाला माहित असल्याच पाहिजेत. मग पहा, म्हणून b चे निरसन करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचे. b चे निरसन करण्यासाठी किंवा लोप करण्यासाठी किंवा कट करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 काय, 3a अधिक 5b बरोबर 26 आणि समीकरण 2 a अधिक 5b बरोबर 22 समीकरण नंबर 2. आता मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं याची चिन्ह काय आहेत आणि काय नाही. याची ज्यावेळेस आपल्याला समीकरणाची वजाबाकी करावी लागते, 1 मधून 2 किंवा 2 मधून 1, तर एका समीकरणाचे आपल्याला चिन्ह बदलावे लागतात. याच्यासाठी अगोदर या संख्येचे चिन्ह मांडून घ्या. हे 3a हे तर इथं अधिक आहे, इथं अधिक आहे, इथं अधिक 26 आणि इथे अधिक 22 आहे. तर ज्यावेळेस आपल्याला समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करायचे त्यावेळेस आपल्याला चिन्ह बदलावे लागतात. पहा, हे वजाबाकीची क्रिया, हे अधिकच्या जागी वजा, हे वजा आहे, हे अधिक 5b येतं, वजा 5b, इथं अधिक 22 येतं, इथं वजा 22. आता याची आपल्याला वजाबाकी करायची. b या चलाचा सहगुणक सारखा आहे, 5b म्हणून त्याची कट करायची. अधिक 5b वजा 5b कट. त्याच्यानंतर 3a मधून वजा a, तर इथे येते 2a अधिक 0 बरोबर 26 आतून 22 गेले, उत्तर 4 येते. मग 2a बरोबर 4 आहे, तर 2 आणि ही याच्यामध्ये काय चिन्ह आहे मी याच्या अगोदर सांगितलेलं, चलामधील सहगुणकामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते. इथं गुणाकार आहे, बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकाराची क्रिया होती. म्हणून a बरोबर 4/2, बे 1 बे, बे 2 4, a बरोबर 2. a बरोबर 2 ही किंमत आलेली आहे. आता a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवली किंवा 2 मध्ये ठेवली काही फरक पडत नाही. तरी पण पहा, a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे, 3a अधिक 5b बरोबर 26.
मग ए बरोबर किंमत निघली 2. या 3 आणि ए मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. ही गोष्ट तुम्ही नेहमीसाठी ध्यानात ठेवा. मग 3 गुणिला 2 अधिक 5 बी बरोबर 26. इथं 3 दुनी 6 गुणाकार येते अधिक 5 बी बरोबर 26. इथं अधिक 26 बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे गेले की चिन्ह बदलत असते. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. अधिकचं व्यस्त वजा होते म्हणून 5 बी बरोबर 26 वजा 6. इथं अधिक होते बरोबरीच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेले म्हणून वजाचं चिन्ह आलं आणि 5 बी बरोबर 26 सातून 6 गेले उत्तर आलं 20. 5 आणि बी याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे याच्यासोबत क्रिया. त्याच्यानंतर बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर गुणाकाराची क्रिया भागाकारामध्ये होती. बी बरोबर 20/5. 5 1 5 5 चूक 20 म्हणून बी बरोबर 4 ही किंमत आलेली आहे. इथे दिलेल्या समीकरणाची उकल. दिलेले एक सामायिक करणाची उकल ए आणि बी. ए बरोबर 2 आणि बी बरोबर 4 आलेली. पहा, हे गणित मी पुरेपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल. मी पद, चल, त्याच्यानंतर चिन्हांचा नियम सगळा एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तर याच्या पुढे पहा, जर आपण किंमत ए ची आलेली किंमत समीकरण 2 मध्ये ठेवली ना, जर समीकरण 1 मध्ये ठेवली ना, तर समीकरण 2 मध्ये ठेवली तरी काही फरक पडणार नाही. याच्यासाठी सिद्ध करण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला समजून सांगतो. समीकरण नंबर 2 काय आहे? ए अधिक 5b बरोबर 22. मग ए ची किंमत काय आलेली आहे? 2. मग इथं 2 अधिक 5b बरोबर 22. इथं अधिक 2 बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर वजा 2 म्हणून 5b बरोबर 22 वजा 2. 5b बरोबर 22 आतून 2 गेले राहिले 20 आणि 5 आणि b याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह पलीकडे गेले की भागाकाराची क्रिया होईल म्हणून b बरोबर 20/5. 5 1 5 5 चूक 20. b बरोबर 4. ओके. मला अपेक्षा आहे की तुम्हाला प्रत्येक हे गणित चांगल्या प्रकारे समजलं असेल. जर समजलं तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा काही चुकीक झाल्यास. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आता पहा, हे 2 नंबरचं गणित आहे. x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. आता सर्वात प्रथम काय करायचं? समीकरण 1 व समीकरण 2 नावं द्यायची. x अधिक 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1 आणि 3x वजा 2y बरोबर 7 बरोबर समीकरण नंबर 2. आता इथं पहा, x अधिक 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1, 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2. इथं कोणत्याही एका चलाचा लोप करून हे गणित आपल्याला सोडवावं लागते, निरसन करून सोडवावं लागते. म्हणजे इथं पहा, x या चलाला काही किंमत दिलेली नाही ना, मग आपण हे काम करू शकतो. या x ने जर 3 न गुणलं तर याच्या किमती सारख्या होतात आणि सारख्या झाल्याच्या नंतर आपण त्याचे निरसन करू शकतो किंवा कट करू शकतो. मग एक काम करू आपण, x या चलाचा लोप करण्यासाठी समीकरण 1 ला म्हणजे 3 न गुणू, म्हणजे बरोबर 3x ही किंमत सारखी होती आणि त्याच्यानंतर त्याच्यातून वजाबाकी करू. मग पहा, x या चलाचा लोप करण्यासाठी चलाचे लोप किंवा निरसन करण्यासाठी समीकरण 1 च्या प्रत्येक पदाला तीन ने गुणू. मग पहा, समीकरण 1 काय आहे? x अधिक 7y बरोबर 10 म्हणून अगोदर घ्या x अधिक 7y बरोबर
10 याने 3 न गुणू आपण 3 गुणिला आणि इथे घ्या 3 गुणिला. ओके, आता हे नवीन समीकरण तयार होते. समीकरण 3 नंबर 3x 3 गुणिला x 3x अधिक 3 गुणिला 7 7 त्रिक 21y बरोबर 3 गुणिला 10 3 10 30. हे झालं समीकरण नंबर 3. ओके, मग आता इथं x 3x आणि इथे 3x झालं म्हणून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 3 काय आहे? 3x अधिक 21y बरोबर 30. हे समीकरण नंबर 3. आणि समीकरण नंबर 2 काय आहे? 3x वजा 2y बरोबर 7. हे समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 मधून समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करायचे. याच्यासाठी आपल्याला वजाबाकीसाठी हे समीकरण 2 चे चिन्ह बदलावे लागतात. आता हे चिन्ह पहा, इथं अधिक 3 येतं, इथं वजा 2 येतं आणि इथं अधिक 7 येतं. याचे चिन्ह बदलू आपण आता वजाबाकी करण्यासाठी. इथं वजाबाकीचं क्रियाचे चिन्ह लावा. इथं 3x येतं, इथं अधिक 3x येतं आणि हे वजाबाकीचं क्रियेचं चिन्ह आहे. मग समीकरण 3 चे आपण चिन्ह बदलू. समीकरण 2 ची इथं अधिक इथं वजा इथं अधिक आणि इथं अधिक 7 येतं, इथं वजा 7. आता आपण वजाबाकीची क्रिया करू शकतो. म्हणजे 3x अधिक 3x आणि वजा 3x कटले. इथं अधिक 2 21 अधिक 2 23y अधिक 23y आणि 23 अधिक 23 वजा 7 अधिक 30 वजा 7 30तून 7 गेले उरले 23 आणि ते अधिक 23. आता 23 आणि y याच्या मध्ये गुणाकारात चिन्ह हे तुम्हाला माहिती आहे. आता याची क्रिया करताना बरोबरीच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेल्यावर त्याची भागाकारामध्ये बदल होती. y बरोबर 23 भागीला 23 23 एक 23. इथे किंमत येते y बरोबर 1. y बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 काय आहे? पाहू. समीकरण 1 काय आहे? x अधिक 7y बरोबर 10. लहान समीकरण. मग y बरोबर 1. 7 आणि y च्या मध्ये काही चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणून x अधिक 7 गुणिला 1 बरोबर 10 अशी मांडणी करू शकता. मग 7 गुणिला 1 7 1 7 x अधिक 7 बरोबर 10. मग इथं अधिक 7 येते, पलीकडे गेल्याच्या नंतर वजा 7 होतील. x बरोबर 10 वजा 7 आणि x बरोबर 7तून 10 7 गेले राहिले 3. x बरोबर 3. ओके, एक सामायिक समीकरणाची उकल दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल काय दिली? x आणि y. x बरोबर 3, y बरोबर 1. ओके, पहा हीच किंमत जर समीकरण 2 मध्ये ठेवलं तरी हेच उत्तर येते. तुम्ही समीकरण 2 मध्ये y बरोबर 1 किंमत ठेवा आणि काय उत्तर येते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हे गणित 3 नंबरचं आहे. 2x वजा
3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. मग सर्वात अगोदर समीकरण 1 व समीकरण 2 असं नाव देऊ. 2x वजा 3y बरोबर 9 समीकरण नंबर 1 व 2x अधिक y बरोबर 13 समीकरण नंबर 2. पहा x या चलाचे सहगुणक सारखे येतं, म्हणजे 2x सारखे येतं, म्हणून याची आपल्याला वजाबाकी करणं लागते. म्हणून x चा लोप करू किंवा करू तर त्यासाठी काय लागते, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 काय, 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. आता वजाबाकी करताना तुम्हाला अगोदर चिन्ह माहित असले पाहिजे. इथं अधिक 2x, इथं अधिक 2x, इथं अधिक 9 आणि इथे अधिक 13. वजाबाकी करायसाठी आपल्याला याचं चिन्ह बदलावं लागते. म्हणून वजाबाकीची क्रियेचं चिन्ह द्यायचं. इथं अधिक 2x येतं, इथं वजा 2x, इथं वजा y आणि इथं वजा 13. आता वजाबाकी करताना सारखे x हे चल कटतात. अधिक 2x वजा 2x म्हणून हे कट करा आणि इथं उत्तर येते वजा 3y वजा y म्हणून याची बेरीज होते, पण चिन्ह येते वजा 4y. इथं पहा अधिक 9 वजा 13 म्हणून 13 मधून 9 जातात, तर इथे येते 4, पण 13 ले वजाचं चिन्ह म्हणून वजा 13 येते. ही झाली पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेप मध्ये आता पहा हे वजा 4 याच्यामध्ये काही चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकार चिन्ह आहे आणि गुणाकाराची व्यस्त क्रिया ही भागाकार मध्ये होते. चिन्हाच्या उजव्या बाजूला बरोबरीच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेल्याच्या नंतर y बरोबर वजा 4 छेद वजा 4, इथं भाग येते 4 1 4 आपण अधिक, मग y बरोबर 1 छेद 1, तर सरळ सरळ उत्तर येते y बरोबर 1. y ची किंमत 1 आलेली ही समीकरण 1 मध्ये ठेवू शकतो किंवा 2 मध्ये ठेवू शकतो. समीकरण 1 मध्येच ठेवून घेऊ आपण. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 काय, समीकरण 2 मध्ये ठेवले तरी काय फरक पडणार नाही. लहान समीकरण 1 2 मध्ये ठेवले तर आणखीन चांगलं होईल, पण समीकरण 1 मध्ये ठेवू आपण. 2x वजा 3y बरोबर 9. मग इथं y ची किंमत किती आलेली आहे, y ची किंमत 1 आलेली आहे आणि हे 3 आणि y याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आणि 2 आणि x याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. पण सरळ अगोदर त्या 2x वजा 3 गुणिला 1 बरोबर 9. 3 1 3, 2x 3 1 3, इथे येते वजा उत्तर 3 बरोबर 9. इथं वजा आहे, बरोबरीच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेल्यावर वजाचं अधिक मध्ये रूपांतर होईल. 2x बरोबर 9 अधिक 3 आणि 2x बरोबर 9 3 12. 9 3 12, इथं 2 आणि x याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. बरोबरीच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेल्याच्या नंतर भागाकारात रूपांतर होईल. x बरोबर 12 छेद 2, बे 1 बे बे सक 12 भाग जाते आणि x बरोबर 6 ही किंमत आली. मग दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल. काय आलेली आहे, x आणि y. x बरोबर 6 आणि y बरोबर 1. पहा समजून घ्या. पहा हे गणित चौथं आहे. 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर वजा 7. मग सर्वात अगोदर समीकरण 1 व समीकरण 2 हे नाव देऊ, समीकरणाला नंबर देऊ. 5m वजा
3n बरोबर 19 समीकरण नंबर 1 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 समीकरण नंबर 2. आता पहा हे m आणि n हे दोन चल आहेत याच्यात, पण दोन पैकी कोणत्याही चलाचा सहगुणक सारखा नाही. मग त्याच्यासाठी सहगुणक सारखा करून घ्यासाठी समीकरण 2 ला आपण 5 ने गुणू, म्हणजे हे 5m बरोबर होतील आणि त्याच्यातून आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज काहीतरी क्रिया करता येईल. म्हणून समीकरण 2 च्या दोन्ही बाजूला 5 ने गुणू, दोन्ही बाजूला किंवा प्रत्येक पदाला म्हणलं तरी चालते. मग समीकरण 2 काय आहे? 5 गुणिला m वजा 5 गुणिला 6n बरोबर 5 गुणिला वजा 7. मग 5m एक 5m वजा 6 पंच 30n बरोबर 5 7 35 वजा 35 हे झालं समीकरण नंबर 3. मग काय करायचं? समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 काय आहे? 5m वजा 3n बरोबर 19 आणि समीकरण 3 काय आहे? समीकरण 2 नाही, सॉरी, समीकरण 3 वजा करायची. समीकरण 3 वजा करायची. समीकरण 3 काय आलेले? 5m वजा 30n बरोबर वजा 35. आता वजाबाकी करताना तुम्हाला माहिती आहे याची चिन्ह बदलावं लागतात आपल्याला. हे अधिक 5m हे अधिक 5m हे आणि हे अधिक 19 आणि हे वजा 35 आहेत. हे वजाबाकीचे क्रियेचं चिन्ह द्यावं लागलं आपल्याला. इथं अधिक 5m, इथं वजा आहे, इथं अधिक आणि इथं वजा आहे, इथं अधिक चिन्ह होईल. आता याची क्रिया करताना आपल्याला अधिक 5m वजा 5m कट करावं लागतील आणि वजा अधिक वजा म्हणजे या 30तून 3 गेले, उत्तर आलं 27n बरोबर 19 अधिक 35 याची बेरीज करावी लागेल. 9 5 1404 हातचा 1 3 1 4 आणि हातचा 1 5. आता हे 27 आणि n मध्ये गुणाकारात चिन्ह बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावरती भागाकाराच्या क्रियेमध्ये बदलत, म्हणून n बरोबर 54/27 n बरोबर 2 न भाग जाते. 2 4 म्हणजे 57 2 54 n बरोबर 2 ही किंमत आलेली आहे. आता n बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा समीकरण 2 मध्ये ठेवू. आता यावेळेस आपण एक काम करू, ही किंमत समीकरण n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. n बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लहान आहे म्हणून ठेवू, 1 मध्ये ठेवले तरी चालते. तुम्ही 1 मध्ये ठेवा आणि काय उत्तर येते ते कमेंट मध्ये मला सांगा. m वजा 6n बरोबर 7. किंमत n ची आलेली आहे, 6 आणि n याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. m वजा 6 गुणिला 2 बरोबर 7. साइन 2 12. m वजा 12 बरोबर 7. इथं वजा 12 पलीकडे गेल्यानंतर अधिक 12. m बरोबर 7, सॉरी वजा 7 आहे तिथं, वजा 7 इथं. हे इथं हे वजा 12 पलीकडे गेल्यानंतर अधिक 12. वजा 7 अधिक 12. मग m बरोबर 12तून 12 वजा 7, 12तून 7 गेल्याच्या नंतर उरतात 5. m बरोबर 5, ते अधिक 5. पहा दिलेल्या समीकरणाची उकल. दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल.
एम आणि एम बरोबर 5, एन बरोबर 2. पहा गणित समजलंच तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. काही अडचण असल्यास. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आलं कर बरोबर न पहा हे पाचवं गणित चौथ्या गणितासारखंच आहे. मग ते सोडवायचं कसं? सर्वात अगोदर समीकरण 1 व समीकरण 2 आपण नंबर देऊ, नंतर समीकरण 2 ने 5 ने गुणू. 5x अधिक 2y बरोबर -3 समीकरण नंबर 1 आणि x अधिक 5y बरोबर 4 समीकरण नंबर 2. आता इथं कोणते x आणि y हे दोन चल आहेत, याच्यापैकी एखाद्या चलाची किंमत सारखी आहे का किंवा सहगुणक सारखा आहे का? नाही. म्हणून आपल्याला तो सहगुणक सारखा करायसाठी समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 च्या दोन्ही बाजूला 5 ने गुणू म्हणजे त्या x या चलाची किंमत सारखी होईल. 5 गुणिला x समीकरण 2 ने गुणायचं. 5 गुणिला x अधिक 5 गुणिला 5x 5y सॉरी 5y बरोबर 5 गुणिला 4. आता 5x 1 5x अधिक 5 5 25y बरोबर 5 क्यूब 20. हे समीकरण झालं तयार 3. ओके. मग आता काय करायचं? 5x किंमत सारखी झाली म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. x चलाचा लोप करण्यासाठी समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 3 समीकरण 1 काय आहे? 5x अधिक 2y बरोबर -3 आणि 3 काय आहे? समीकरण 3 काय आहे? 5x अधिक 25y बरोबर 20. अधिक 5x अधिक 5x वजा 3 अधिक 20 याची वजाबाकी करायची म्हणून चिन्ह बदलून घ्यायचे आपल्याला. इकडं वजा हे क्रियेचं चिन्ह, इथं अधिक 5 वजा 5x अधिक 25y वजा 25y. त्याच्यानंतर हे काय? अधिक 25 अधिक 20y वजा 20 याची करायची आपल्याला बेरीज वजाबाकी म्हणून अधिक 5x वजा 5x कटले. इथं अधिक 2y वजा 25y म्हणजे 25तून 2 गेल्यानंतर राहिली 23y बरोबर 20 वजा 3 आणि वजा 20 वजा वजा अधिक उत्तर येते म्हणजे वजा 23. आणि ह्या 25 ले पण पहा 2 लहान आहे 25 मोठे आहे तर 25 मधून 2 गेले म्हणून इथं वजा 23 उत्तर येते. आता तुम्हाला माहिती आहे वजा 23 या 23 आणि y च्या मधात गुणाकाराचं चिन्ह आहे. बरोबरीच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर त्याचा भागाकार होईल. y बरोबर वजा 23 छेद वजा 23. 23 एक 23 म्हणून इथे किंमत येते y बरोबर 1 किंवा इथे लिहू y बरोबर 1 ही किंमत. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लहान आहे म्हणून समीकरण बरं ठीक आहे समीकरण 1 हे समीकरण 1 मध्ये ठेवू, तुम्ही 2 मध्ये ठेवून उत्तर काढा. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे?
5x अधिक 2y बरोबर -3. इथं y ची किंमत 1 निघली. y म्हणजे 2 आणि y याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह आहे. 5x अधिक 2 गुणिला 1 बरोबर -3 गुणाकार करा. 5x अधिक b बरोबर -3. इथं अधिक 3 पलीकडे गेल्या अधिक 2 पलीकडे गेल्यावर -2 होईल. चिन्ह बदल. 5x बरोबर -3 -2. 5x बरोबर वजा अधिक बेरीज होईल आणि चिन्ह वजाबाकीचे लागेल -5. इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. x बरोबर -5 छेद वजा 5 1 5. उत्तर ते x बरोबर -1. दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल. x आणि y. x बरोबर -1 आणि y बरोबर 1. पहा, समजून घ्या. पहा, हे गणित 6वे आहे आणि या प्रकरणामधलं सर्वात अवघड गणित आहे. हो, आहे अवघड. तरी टेन्शन घेऊ नका, मी समजून सांगतो ना, मग तुम्ही फक्त लक्ष द्या. पहा, सुरुवातीला समीकरण 1 व समीकरण 2 नाव देऊन टाकू. 1/3x अधिक y बरोबर 10/3 समीकरण नंबर 1 आणि 2x अधिक 1/4y बरोबर 11/4 समीकरण नंबर 2. ओके. आता दोन्ही संख्येच्या छेदात लसावी म्हणून काय करायचं, समीकरण 1 ला सोपे रूप देण्यासाठी समीकरणाच्या त्या पदातील प्रत्येक पदाचा छेद हा लसावी है ना. छेदात जो लसावी 3, या 3 न समीकरणाच्या समीकरण 1 आहे का याच्या प्रत्येक पदाला 3 ने गुणू. म्हणून पहा, समीकरण 1 सोपे रूप द्यासाठी सोपे रूप देऊ. त्यासाठी छेदाचा लसावी किती आहे, 3 आहे. म्हणून छेदाचा लसावी 3 आहे. म्हणून प्रत्येक पदाला 3 ने गुणू. 3 ने गुणू. मग काय, 3 गुणिला 1/3x अधिक 3 गुणिला y बरोबर 10/3 गुणिला 3. आता पहा, इथं कट होते 3 1 3 आणि 3 1 3. इथं होते 3 3 कटले म्हणून 1 गुणिला x म्हणजे x सरळ इथं x येते अधिक 3 गुणिला y 3y बरोबर 3 3 कटले 10. हे आलं समीकरण 2. समीकरण नंबर 3. समीकरण नंबर 3. फक्त ध्यानात ठेवा, केलं काय रे की समीकरण 1 ला सोपे रूप देऊ. त्याच्यासाठी काय करायचं, छेदाचा लसावी 3 आहे म्हणून प्रत्येक पदाला 3 ने गुणू. मग समीकरण 1 ला किती, समीकरण 1 ला 3 ने गुणलं, समीकरण 3 तयार झालं. x अधिक 3y बरोबर 10. आता काय करायचं पुन्हा, आता समीकरण 2
समीकरण 2 ला सोपे रूप देऊ. त्यासाठी काय करायचं, समीकरण 2 ला सोपे रूप देण्यासाठी समीकरण 2 चा लसावी छेदाचा लसावी 4 आहे, म्हणून समीकरण 2 4 सर्व पदाचा लसावी 4 घेऊ आणि समीकरण 2 ला 2 च्या प्रत्येक पदाला चार ने गुणू. आता तुम्हाला हे दिसत असेल व्हिडिओ मध्ये, एक मिनिट. प्रत्येक पदाला 4 ने गुणू, म्हणून समीकरण 2 काय आहे, याने 4 न छेदाचा लसावी 4 आहे, म्हणून 4 गुणिला 2x अधिक 1/4 गुणिला 1/4 y गुणिला 4 बरोबर 11/4 गुणिला 4, म्हणून 4 दोन्ही 8x अधिक 4 एक 4 कट्टा तिथे येते y बरोबर इथेही 4 एक 4 कट्टा तिथे येते 11. हे झालं समीकरण नंबर 4. काय झालं, समीकरण नंबर 4. आता काय करायचं, समीकरण 3 आणि समीकरण 4 आपण सोबत मांडून घेऊ. x अधिक 3y बरोबर 10 समीकरण नंबर 3 आणि 8x अधिक y बरोबर 11 समीकरण नंबर 4. आता याच्यात तुम्हाला माहिती काय करायला लागते समोरती, हे कोणत्याही चलाचा सहगुणक सारखा नाही, म्हणून समीकरण x या चलाले 8 ने जर गुणलं किंवा समीकरण 3 ला जर 8 ने गुणलं तर चलाचे सहगुणक सारखे होतात. मग त्याच्यासाठी समीकरण 3 ला 4 ने गुणू, 8 ने गुणू सॉरी, समीकरण x या चलाचा सहगुणक सारखा करण्यासाठी किंवा लोप करण्यासाठी लोप करण्यासाठी समीकरण 3 ला 8 ने गुणू. मग 3 काय समीकरण, 3 गुणिला x अधिक 8 ने गुणायचं 8 गुणिला 3y बरोबर 10 गुणिला 8, 8x एक 8x अधिक 8 3 24y बरोबर 10 8 80. हे झालं समीकरण नंबर 5. आता समीकरण 5 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 5 काय आहे, सरळ हेच घेऊ. 8x अधिक 24y बरोबर 80 समीकरण नंबर 5. आणि समीकरण नंबर 4 काय आहे, 8x अधिक y बरोबर 11 समीकरण नंबर 4. याच्यासाठी आता तुम्हाला माहिती, हे अधिक 8 इथे अधिक इथे 11 अधिक आणि इथे 11 अधिक. आता आपल्याला याची वजाबाकी करायची, म्हणून क्रिया वजाबाकीचे चिन्ह बदला, वजा 8x वजा y वजा 11 याची करा क्रिया. 8x कटले, 24
वाय वजा वाय म्हणजे 24 वाय मधून 1 वाय गेला आणि 23 वाय बरोबर 80 मधून 11 गेलेले आहेत हे ना, बरोबर येतात 69. ओके 69. आता वाय बरोबर 69/23 याच्यामध्ये गुणाकाराची चिन्ह ती भागीला गेली, याला भाग जाते 2 6 3 3 9 म्हणून सरळ सरळ 23 1 23 23 3 69 वाय बरोबर 3 ही किंमत आलेली आहे. ओके आता पहा इथे इकडे गणित सोडू वाय बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये किंवा 4 मध्ये ठेवू, समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे? x अधिक 3y बरोबर 10. आता y बरोबर 3 किंमत आली, याच्यामध्ये गुणाकार आहे. x अधिक 3 गुणिला 3 बरोबर 10. ओके x अधिक 3 त्रिक 9 बरोबर 10. x बरोबर इथं अधिक 9 पलीकडे गेल्यानंतर वजा 9. 10 वजा 9 x बरोबर 1. दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल. x बरोबर 1 आणि y बरोबर 3. गणित अवघड होतं, मी पुरेपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि गणित समजलं किंवा आवडल्यास लाईक करा. पाहून घ्या, हे गणित 7 नंबरचे. हे गणित सर्वात सोपं गणित आहे, कारण की इथे x आणि y या चलाच्या फक्त किमतीची आदलाबदल झालेली आहे. म्हणून याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करायची. नंतर हे समीकरण आपल्याला 3 मिळते आणि समीकरण 1 व समीकरण 2 ची पुन्हा वजाबाकी केल्यानंतर समीकरण नंबर 4 मिळते. मग पुढची क्रिया करू शकतो आपण. तर पहा, लक्ष द्या. सर्वात अगोदर आपण समीकरण 1 व समीकरण 2 असं नाव देऊ. 99x अधिक 101y बरोबर 499 समीकरण नंबर 1 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण नंबर 2. मग ही झाली मांडणी. आता समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. समीकरण 1 व समी 2 ची बेरीज करू. म्हणजे 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 501 समीकरण नंबर 2. सरळ सरळ बेरीज करायची. 9 1 10 0 हातचाला 1 9 1 10 0 हातचाला 1 1 आणि 2. 200x अधिक याचाही 200 एक्सच येते आणि याची बेरीज येते. 9 1 10 0 हातचाला 1 9 1 10 0 हातचाला 1 आणि 5 4 9 हातचा 1 10. ओके आता इथं x आणि इथं y, सॉरी इथं y. प्रत्येक पदाला 200 न भागू. मग 200x अधिक 200y बरोबर 1000 भागीला 200, पुन्हा इथं भागीला 200 आणि इथं पण भागीला
200 भाग जाते. 200 एक 200, 200 एक 200 आणि 200 पाचचा 1000. x अधिक y बरोबर 5. हे झालं समीकरण नंबर 3. आता हे आपण अगोदर समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज केली, समीकरण नंबर 3 मिळालं. आता समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू म्हणजे समीकरण नंबर 4 मिळालं. 99x अधिक 101y बरोबर 499 वजा 101x अधिक 99y बरोबर 500. याची करायची वजाबाकी. इथं अधिकचं चिन्ह, इथं अधिकचं चिन्ह, हे अधिक 499 हे अधिक 501. या सगळ्याची वजाबाकी करताना आपल्याला चिन्ह बदलावं लागते. हे क्रियेचं चिन्ह इथं x1 वजा आहे, वजा आणि हे वजा. आता बदललेल्या चिन्हाचा विचार करावा लागते आपल्याला, अगोदरच्या चिन्हाचा विचार करावा लागत नाही. म्हणून या 101 मधून 99 गेले, उरले 2x. त्याच्यानंतर अधिक हे वजा हे अधिक 2y बरोबर इथं उत्तर येते 2 आणि हे येते वजा 2. 501 मधून 499 गेले की वजा 2. आता प्रत्येक पदाला दोन ने भागू. मग पहा वजा 2x छेदात 2 अधिक 2y छेदात 2 बरोबर वजा 2 भागीला 2. बे एक बे इथे येते वजा x अधिक बे एक बे इथे येते अधिक y बरोबर बे एक बे इथे येते वजा 1. हे समीकरण नंबर झालेलं आहे 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 हे एकखटे आपण मांडून घेऊ. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा x अधिक y बरोबर वजा 1. या समीकरणाची सरळ सरळ बेरीज होऊ शकते. म्हणजे समीकरण 1 व समीकरण 2 हे समीकरण किती आहे? हे समीकरण नंबर 3 आणि हे समीकरण नंबर 4. मग समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. x अधिक y बरोबर 5 आणि वजा x अधिक y बरोबर वजा 1. सरळ सरळ बेरीज करायची म्हणजे x अधिक y बरोबर हे कट्टा तिथं बेरीज क्रियेचं चिन्ह द्यायचं आणि y अधिक y 2y बरोबर 5 1 गेला 4. ओके. आता इथं पहा हे 2y बरोबर 4 म्हणजे हे छेदामध्ये येतं, याचे मध्ये गुणाकारात चिन्ह इथं भागीला जातील 2 बे एक बे बे दोन्ही 4 आणि y बरोबर 2. इथे ही किंमत आलेली आहे. आता इकडे समोर सोडून पाहू आपण गणित. y बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू किंवा 4 मध्ये ठेवू? 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 काय आहे? x अधिक y बरोबर 5. x अधिक y बरोबर 5. किंमत कशाची दिली? y बरोबर 2 आलेली आहे ना. मग इथं y बरोबर x अधिक 2 बरोबर 5. इकडे अधिक 2 बरोबरच्या चिन्हाच्या उजव्या साईडला गेल्यावर वजा 2. 5 वजा 2 x बरोबर 3 2 गेले, सॉरी 5 2 गेले 3. x बरोबर 3. दिलेल्या समीकरणाची उकल, एक सामायिक समीकरणाची उकल किती आहे? x आणि y. x बरोबर 3 आणि y बरोबर 2. पहा गणित जरी थोडंसं अवघड वाटत असेल तरी पण अवघड नाही.
म्हणजे सोपंच गणित हे म्हणल्यापेक्षा काय करायचं, एक्स आणि वायच्या किमतीची अदलाबदल केलेली समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये, म्हणून समीकरण 1 व समीकरण 2 याची बेरीज करायची. बेरीज केल्याच्या नंतर समीकरण 3 मिळते. समीकरण 3 मिळाल्याच्या नंतर पुन्हा समीकरण 1 व समीकरण 2 याची वजाबाकी करायची. समीकरण नंबर 4 मिळते. त्याच्यानंतर समीकरण नंबर 3 व 4 ची बेरीज केली तरी चालते, कारण इथं वजाचं चिन्ह आहे. म्हणून समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज केली, इथं एक्स एक्स कटले, इथं 2 वाय आले आणि इथं 5 मधून 1 वजा झाला, म्हणून उत्तर आलं 4. म्हणून 2y बरोबर 4. तर 2 इथं गुणिला होते, बरोबरच्या पलीकडे गेले की भागीला झाले, म्हणून 2 न 4 ले भाग गेला. आणि x बरोबर y बरोबर 2 ही किंमत आली, ती समीकरण 1 मध्ये ठेवली आपण. समीकरण 1 मध्ये ठेवली तरी काही फरक नाही पडत, समीकरण 2 मध्ये ठेवली तरी काही फरक पडत नाही. चला पहा, समजून घ्या. पहा, हे गणित 8वं म्हणजे शेवटचं आहे 1.1 मधलं. सर्वात सोपं गणित आहे. या गणितामध्ये x आणि y या अगोदरच्या 7 नंबरच्या गणितासारखीच क्रिया आहे. x आणि y याच्या किमती आदलाबदल झालेल्या येतात, त्याची अगोदर बेरीज करायची, नंतर वजाबाकी करायची. तर पहा, सोडून देऊ. सर्वप्रथम समीकरण 1 व समीकरण 2 हे नाव देऊ. 49x वजा 57y बरोबर 172 समीकरण नंबर 1 आणि 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण नंबर 2. समीकरण 1 व समीकरण 2 याची अगोदर बेरीज करू. मग पहा, 49x वजा 57y बरोबर 172 अधिक 57x वजा 49y बरोबर 252 समीकरण नंबर 1 व समीकरण नंबर 2 ची बेरीज करायची. मग पहा, 9 आणि 6 16 हातचाला 1 आणि 5 आणि 5 10. 106x वजा वजा अधिक बेरीजचे चिन्ह वजाबाकीचे ते, आणि याचंही उत्तर येते 106y बरोबर 2 आणि 2 4 7 आणि 5 1202 हातचाला 1 आणि 2 आणि 2 4. ओके. आता काय करायचं, प्रत्येक पदाला एकशे 6 ने भागू. 106x वजा 106y बरोबर 424 भागीला 106 भागीला 106 आणि इथे भागीला 106. 106 1 106 106 1 106 x वजा y बरोबर इथं 24. 106 चूक 24. इथं झालं समीकरण नंबर 3. ओके. आता पुन्हा काय करायचं, याची आपण या समीकरणाची 1 व 2 ची बेरीज केली. आता समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 काय आहे, 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. याची करायची वजाबाकी. आता वजाबाकी करताना तुम्हाला माहिती आहे, समीकरण 1 व समीकरण 2 कोणत्याही एका समीकरणाचे चिन्ह बदलायचे. मग समीकरण याच्या अगोदर चिन्ह मांडून घेऊ. अधिक 49 अधिक 57 आणि इथेही अधिक अधिक. आता आपल्याला याचे चिन्ह बदलतात. हे प्रक्रियेचे चिन्ह वजा, इथं अधिकचं वजा, इथं वजाचं अधिक आणि इथं वजाचं अधिक चिन्ह होते. आता याच्यामध्ये
वजाबाकी करताना 57 वजा 49 उत्तर येते 8 वजा 8x आणि इथं पण वजा 8y बरोबर याची 252 वजा 117 शून्यातून शून्य गेला, दोनातून 2 गेले 0 आणि 15तून 7 गेले 8 आले, म्हणजे उत्तर आलेले वजा 80. आता बघ प्रत्येक पदाला 8 ने वजा 8 ने भागू. म्हणजे यानं आपल्याला चौथ्या नंबरचं समीकरण मिळेल. मग वजा 8x वजा 8y बरोबर वजा 80 छेदात वजा 8 भागीला वजा 8 वजा 8 एक वजा 8 म्हणजे x इथं वजा 8 एक वजा 8 वजा y बरोबर वजा 8 एक वजा 8 म्हणजे इथं होती 10. इकडं वजा वजा पेटली, इकडं अधिक आलेली. हे झालं समीकरण नंबर 4. समीकरण नंबर 3 बेरीज केली तिथं यावेळेस आणि इथं समीकरण नंबर 4 वजाबाकी केल्याच्या नंतर आता काय करायचं, समीकरण 1 व समीकरण 2 मांडून घेऊ आपण. समीकरण 3 आणि समीकरण 4 मांडून घेऊ. समीकरण 3 काय रे, समीकरण 3 आहे x वजा y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10. समीकरण नंबर 3 समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 व समीकरण 4 याची बेरीज करू, कारण इथं हे वजा y आहे आणि अधिक y आहे, म्हणून सरळ सरळ बेरीज केली तर ते कटते, म्हणजे त्याचा लोप होते. y चलाचा लोप करण्यासाठी समीकरण 3 मधून समीकरण 4 वजा करू. समीकरण 3 x वजा y बरोबर 4 आणि x अधिक y बरोबर 10 याची बेरीज केली तरी चालते. सॉरी वजाबाकी बेरीजच करावी लागते. y चलाचा लोप करण्यासाठी समीकरण 1 व समीकरण 2 समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करू. कारण बेरीज केली की सरळ सरळ वाय वाय कटते, म्हणून इथं अधिक वाय आणि वजा वाय आणि अधिक वाय हे कटते इथं, आणि x अधिक x 2x बरोबर इथं 4 अधिक 4 आणि इथं म्हणून 14. 10 आणि 4 14 याची बेरीज इथं गुणाकार चिन्ह आहे. x बरोबर 14/2 बे 1 बे बे 7 14 x बरोबर 7 ही किंमत आलेली आहे. आता x बरोबर 7 ही किंमत आलेली ही समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा समीकरण 3 मध्ये ठेवू किंवा समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 इकडे x वजा y बरोबर 4 आणि इथे किंमत आलेली x ची 7. 7 वजा y बरोबर 4. इथं वजा y बरोबर इथं अधिक 7 येतो, पलीकडे गेल्यावर वजा 7 होती. वजा 7 अधिक 4 वजा y बरोबर 7तून 4 गेले वजा 3 आणि दोन्ही संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून याचं उत्तर येते. चलाले वजाचं चिन्ह आहे तर ते अधिक मध्ये पाहिजे म्हणून वजा वजा अधिक याचं उत्तर येते 3. दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल x आणि y. x बरोबर 7 आणि y बरोबर 3.
पाहून घेऊ शकता. जर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल तर तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि कमेंटही करू शकता. जर काही आणि कमेंटही करू शकता. ओके, धन्यवाद.